तर मी आता निघाली आहे ट्रेनिंगला. ऑफकोर्स ट्रेनिंग असल्यावरती आमचं फ्लाईट तिकीट असेल किंवा जे पण काही राहण्याचं वगैरे असेल तर ते सगळं एअरलाईन बुक करते. तर मी आता निघाले बिकॉज आय नो की फ्लाईट यायला आता जस्ट 30 मिनिट्स राहिलेले आहेत. सो चला आपण आता लॉक करणार आहे आणि निघणार आहे. सो ट्रेनिंग आहे दिल्लीला. सो लेट्स सी हे ट्रेनिंग कसं कसं जात आहे. एअरपोर्टवरती आले आणि ह्या सगळ्या लोकांनी पिंक कलर घातला आहे बिकॉज आज आहे वुमेन्स डे आणि त्यासाठी या सगळ्यांनी पिंक कलर घातला आहे. तिकडे पण एक स्टाफ आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे. चला निघूयात आता, जायचं आहे उधर तो. तर मी आता उतरणार आहे. आता फ्लाईट लँड होईल थोड्या वेळामध्ये. सो जाऊन आता पटापटा आवरायचं, फ्रेश व्हायचं, थोडंफार काहीतरी खायचं आणि त्यानंतर झोपायचं बिकॉज उद्या आहे ट्रेनिंग. सो लेट्स सी उद्या कसा जातो दिवस. बाय बाय. तर मी फायनली लँड झाले होते दिल्ली टर्मिनल 1वरती आणि आमचा कॅब येण्याची मी वाट बघत होती कारण जाऊन लेट झाला होता. ॲक्च्युली 11 o'clock व्हायला तर आले होते, त्याच्यामुळे वाट बघत होते. आणि ऑलवेज दिल्लीला गेल्यावरती असं वाटतं यार, म्हणजे कसं वर्षभरामधून एकदा दोनदा जाणं होतच असतं, त्यामुळे फाईन. सो चांगला वाटत होता. त्याच्यानंतर आम्ही जेवायला आलो. ऑफकोर्स आम्हाला लेट झाला होता त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी संपत आल्या होत्या, बट तरी जे पण काय होतं आम्ही पटपट खाल्लं आणि झोपी गेलो. तर ही आहे रूम जी मी आता दाखवते आहे, जी आम्हाला अलॉट झाली होती आणि ती खूप जास्त क्यूटवाली होती, छोटीवाली होती, क्यूटवाली होती. सो आता झोपायचं बिकॉज उद्या असणार आहे ट्रेनिंग. आणि एक गोष्ट मला आवडली होती रूममध्ये, ती म्हणजे ही गॅलरी. त्याचा व्ह्यू खूप छान होता. दॅट्स ऑल फॉर द डे. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय. थँक्यू.